बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू x रेस टू 10 प्लस 10 रेस टू x प्लस e रेस टू x. ठीक आहे, म्हणजे इथं फंक्शन दिलेलं आहे, मग सोल्युशन फाइंड आउट करायचं. आता मग सोल्युशन बघा, सोल्युशन y इक्वल्स टू x रेस टू 10 प्लस 10 रेस टू x प्लस e रेस टू x. ठीक आहे, मग याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, मग इथे येणार आहे dy बाय dx इक्वल्स टू dy बाय dx ऑफ x रेस टू 10 प्लस 10 रेस टू x प्लस e रेस टू x. ठीक आहे, मग आता इथं काय होणार, प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला. मग इथं येणार आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 10 प्लस डी बाय डी एक्स ऑफ 10 रेस टू एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ठीक आहे, मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करायचा. मग बघा मी इथं फॉर्म्युला लिहितो, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. मग याचं काय येतं, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. त्याच्यानंतरनं डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स जर असेल तर त्याचं काय येतं, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए ॲट बेस ई. त्याच्यानंतरनं डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स, त्याचं काय येतं, ई रेस टू एक्सच येतं. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्यानुसार आता एक्स रेस टू 10 दिलेलं आहे, म्हणजे यांच्या जागेवरती 10 दिलं, फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचं. म्हणजे इथं काय येणार आहे 10 इंटू एक्स रेस टू 10 मायनस 1. ठीक आहे, प्लस आता ए रेस टू एक्स, म्हणजे ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. ए म्हणजे 10 आहे, म्हणजे इथं येणार आहे 10 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 10 ॲट बेस ई प्लस, आणि ए रेस टू एक्स म्हणजे ए रेस टू एक्स. ठीक आहे, म्हणजे हेच काय आलं, त्याचं फायनल आन्सर आलं. मग इथं डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 10 इंटू ए रेस टू एक्स रेस टू 9 प्लस 10 रेस टू एक्स लॉग ऑफ 10 ॲट बेस ई प्लस ए रेस टू एक्स. ठीक आहे, हे काय आलं, त्याचं फायनल आन्सर आलं. बघा फायनल आन्सरला असा स्क्वेअर ब्रॅकेट करायचा, जेणेकरून काय की चेक करणाऱ्याला मग समजून जातं की याने परफेक्ट सॉल्व केलं आहे. मग ते ब्रॅकेट बघूनच जमलं तर मार्क देऊन टाकतं. ठीक आहे, जास्त स्टेप्स वगैरे बघत नाही मग. पण मग असं नाही की डायरेक्ट फायनल आन्सर दिलेलं असेल तर उत्तर नाही का, म्हणजे मार्क भेटतील. मधले स्टेप पण बरोबर पाहिजे, फॉर्म्युला पण बरोबर अप्लाय केलं पाहिजे. ठीक आहे.